मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या समर्थनार्थ खामगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने 29 ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असून राज्यभर व्यापक लढा लढला जात आहे। मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या या मराठा आरक्षणाच्या लढ्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे। सरकारने 40 दिवसाचा वेळ घेऊनही मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या या उपोषणाला राज्यभरात प्रतिसाद मिळत असून मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खामगाव सकल मराठा समाजाच्या वतीने टॉवर चौकात 29 ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। सकाळी 11 वाजतापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सकल मराठा समाज बांधव संतोष येवले, प्रवीण कदम, शंकर खराडे, शिवाजी जाधव, कडूचंद घाडगे यांनी आमरण उपोषणाला तसेच उपस्थित इतर समाज बांधवांनी साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी जे सांगितलेले आहे की एक तर मराठा समाजाच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, त्याचप्रमाणे मराठा समाज सुद्धा त्याच आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे व करत आहे। माझं म्हणणं सरकारला एवढंच आहे की सध्याची जी आरक्षणाची परिस्थिती आहे की 50% जे आरक्षण सध्या घेत आहे इतर समाज व 50% मधले ज्यांना जास्त गुण पडतात ते 50%च्या वरती 42% जागा हा ओपनचे घेतात। त्याच्यामुळे मराठा समाजाला त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाहीये। म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे, एकीकडे तुम्ही दूध बी बेसाल, एकीकडे ताक बी बेसाल। मग मराठा समाज उपाशी राहते। त्याच्यामुळे 1994 नंतर मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे, ती झळ त्यांना पोहोचत आहे। म्हणून माझं असं म्हणणं आहे सरकारचं की सरकारचं संवैधानिक कर्तव्य आहे की आर्टिकल 14चं सरकारला पालन करावं लागेल, कारण ते संवैधानिक पदावर आहे। आर्टिकल 14 हे सांगतं की सर्व समाजाला समान न्याय समान संधी आणि त्या समान न्याय समान संधीचं पालन करणे सरकारचं काम आहे। आणि हे पालन सरकार करत नसेल तर आमचं सरकारवर आरोप आहे की सरकार हा इथलच्या मराठ्यांचा खून करत आहे आणि सरकारवर 302चे गुन्हे दाखल झाले पाहिजे। मी हे सरकारला या माध्यमातून सांगू इच्छितो। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।